हरे नमः. गुरुभ्यो नमः. आपलं कर्म ते चालू आहे. आणि मी असं हो. मार्क केलं त्याच्यामध्ये 49 म्हणजे अवस्वराती गर्गरोधा गर्गरो गोधा परी सनिष्णात इथं सुरू करायचं आपल्याला. हो. पुनर्चेती तात्पर्यर्थ हे झालं आपलं. हे आता शेअर केलं नाही का अजून मी? अर्चत प्रार्चित होऊन गेला. अर्चत प्रार्चत प्रियमेहासो अर्चत. ती ऋचा घ्यायची अवस्वराती गरगरो दापरी हा, हे ही घ्यायचं घ्यायची आता. आहे. बरोबर. श्री गुरुभ्यो नमः. हरे नमः. ये युज्यते विधीशान चक्रपूर्वै सदा मखैः तमा प्रणयने तस्मै सर्व यज्ञभुजे नमः. हरे नमः. अवस्वराति गर्गरो गोधा परि सनिष्वणम् पिंगापरि च निष्कदत् इंद्राय ब्रह्मोद्यतम्. अवस्वराति गर्गरः गोधा परि सनिषु अणम् सनिष्वणम् पिंगा परि च निष्कदत् च निष्कदत् परि च निष्कदत् इंद्राय ब्रह्म उद्यतम्. गर्गर गोधा पिंगादीनां घोषा गर्गर गोधा पिंगादीनां घोषा अपि नदमानः नरमात्रव्यञ्जकत्वेन ನಾದಮಾತ್ರವ್ಯಂಜಕತ್ವೇನ ಭಗವದ್ವಾಚಕ ಇವ ಇತ್ಯಾಹ. ಈ ಮಂತ್ರದಲ್ಲಿ ಗರ್ಗರ ಗೋಧಾ ಇತ್ಯಾದಿಗಳೆಲ್ಲ ಶಬ್ದಗಳೇನವಲ್ಲ, ಅವು गुरुवर्य ಶಬ್ದ मराठी. ರೂಪದಿಂದ. मराठी ಬೇಕಾ? सॉरी सॉरी. त्याच्यानंतर ते कानडी सुरू होतं ना, ते येऊन बसल्यामुळे त्यांना बघितलं की कानडी सुरू होतं. ठीक आहे. गर्गर गोधा पिंगादीनां घोषापि नादमात्र व्यंजकत्वेन भगवद्वाचका इव. गर्गर घोष गोधा पिंग इत्यादी जे शब्द आहेत की नाही, हे सगळे संस्कृत वेदामध्ये आहेत. वेदामध्ये काय त्याचा करती करती इति गर्गर हा. गरती म्हणजे शब्द करणे, शब्द करतो त्याकरता. किंवा गोधा, गो म्हणजे वाणी, गो शब्दाचा अर्थ वाणी, वाचा. धाप येते सगळ्यांना समजून देतो याकरता गोधा. पिंग, पिंग हा, पिंग हे शब्द आहे जो जो आहे की नाही, पिम पिम गमयती ती पिंग हा. पिम अडवलेली गोष्ट समजून दिली जाते याकरता पिंग म्हणतात. जे अडवली गेलेली असते, स्टॉप झालेली असते, तसली गोष्ट आपल्याला कळवून पुढे ढकललं गेलं जातं त्याकरता पिंग इत्यादी सगळे हे शब्द आहेत. गरगर गोधा पिंग इत्यादी नाम घोषापी, हे सगळे घोषवाचक आहेत. घोषवाचक म्हणजे शब्दवाचक आहेत. नाद मात्र व्यंजकत्वेन म्हणजे हे सगळे नाद जे असतात की नाही, नादाचे प्रकार आहेत. नाद म्हणजे स्वर, शब्द, बोलणं, उच्चार, ते एक प्रकार आहेत. ते व्यंजक म्हणजे ते सगळे कशा रीतीने व्यंजक होतात, कळले जातात, हे दाखवले जातं याकरता भगवत वाचकच आहेत. ते सगळे भगवंताचे वाचकच आहेत असा अर्थ. म्हणून
अवस्वराती इत्यादिना अवस्वराती इत्यादिना अवस्वराती अवस्वराती गर्गरो गोधा परी सनिश्वात अवस्वराती अवस्वराती ह्या इत्यादी शब्दानी इत्यादी म्हणजे इत्यादी शब्दानी हे तर समस्तम इंद्रायैव इत्यर्थ हे जे काही स्वर वगैरे काढणं आहेत की नाही स्वर काढणे उच्चारण करणे न समजलेली गोष्ट समजून देणे काय हे सगळे शब्द आहेत हे सगळे हे तर समस्तम इंद्रायैव सगळ्या गोष्टी कोणासाठी केल्या जातात इंद्र परमात्मा म्हणजे ऐश्वर्य परमात्मा म्हणजे ऐश्वर्य शब्द वाचक असणार इंद्र शब्द वाच्य असणार परमात्माच घ्यायचे ब्रह्म वेदे विशेषतः इंद्रायैव उद्यतः ब्रह्म परब्रह्म जो आहे वेदो वेदो म्हणजे जाणून घेण्यासाठी विशेष करून इंद्रायैव उद्यतः इंद्रासाठी म्हणूनच उद्यत झालेला म्हणजे तयार झालेला उठलेला आहे गर्गर इति पादभूषण महामत्रक पादभूषणम अहम अत्र क दधिपात्र हस्तानाम नाम गरगर हे जे आहेत की नाही शब्द गरगर इति हा गरगर नावाचा शब्द पादभूषण पाद म्हणजे जो शब्दाचा पाद असतो की नाही आता जसं उदाहरणार्थ वंदे वंद्यम सदानंदम हे एक पाद आहे तेवढं वंदे वंद्यम सदा आनंदम वंदे नमस्कार करतो वंद्यम वंदनीय असणार आहे वंदे वंदम सदा आनंदम सदा आनंदम सदा केव्हाही पण आनंदमय असणाऱ्या अशा परमात्म्याला मी नमस्कार करतो म्हणून तेवढ्या एकाच पादाचा अर्थ येतो मग त्याच्यानंतर पुढचा पाद जे आहे की नाही वासुदेवम निरंजनम हे दुसरा पाद आहे त्या ते दुसऱ्या पादांनी काय होतं वासुदेव आणि निरंजन हे दोन गोष्टी कळल्या इंदिरापतीम ह्याच्याने अजून एक पाद आद्यादी वरदेश वरप्रदम आद्यादी इंदिरा मती असणारा आद्यादी असणारा वरदेश वरप्रदम नावाचं हेच एकूण चार पाद असतात की नाही चार पाद मिळाले तर एक श्लोक तयार होत असतो तसं या ठिकाणी देखील काय सांग पादभूषण महामत्रक पादभूषणम अहामत्रक म्हणजे पायाचे एक एक पावालाचे म्हणजे एक एक पाद श्लोकाचे एक एक पाद महामत्रकम पादाचे भूषण या ठिकाणी तिथं दाखवलं जातं एक एक पादाने एक एक गोष्टी कळवल्या जातात एक एक गुण दाखवून दिले जातात दधिपात्र हस्ताभ्याम नाम जसं पाद महामत्रकम म्हणजे महामत्रक म्हणजे मोठे अभिप्राय दाखवून देणारी गोष्ट एक पाय म्हणजे एक पायानी मोठा अभिप्राय होतो म्हणून शास्त्रकार काय म्हणतात श्लोकार्थम श्लोकपादम वा नित्यम भागवतोद्भवम एक श्लोक अर्धा श्लोक एक श्लोक किंवा एका श्लोकाचा एक पाद भागवतातील जो कोणी वाचतो त्याला परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होतं वगैरे किंवा भगवंताच्या भक्तीमुळे युक्त होतं पादार्थम पाद श्लोकार्थम श्लोकपादम वा नित्यम भागवतोद्भवम वाचावं म्हणून सांगितलं तिथं तसंच एक एक पाद परमात्म्याचे भूषण वर्णन करून सांगतात असा अर्थ अलंकार रूपी परमात्म्याच्या अलंकाराच्या विषय महिमा दाखवली जाते मत्रक म्हणजे समजून जाणे मत्रक विनाती त्रायते करोती मत्रक म्हणजे असं कळवलं जातं आणि त्याचा अभिप्राय समजून दिला जातो हे सगळे शब्द तशा अर्थानी आहेत दधी पात्र हस्तानाम नाम दधी पात्र हस्ती हस्त दह्याचं पात्र दही आणि दह्याचं पात्र हाती आणि हातीची सोंड हस्तानाम हस्त म्हणजे सोंड हे सगळे कसे नाव असतात की नाही आता हस्ती म्हणलं की हस्तहास्यास्ती ती हस्ती आहे सोंड ज्याची आहे ज्याच्याजवळ आहे तो
हस्ती म्हणून त्या हस्तीपदामध्येच आलेलं आहे ते. पण हस्त म्हणजे काय? सोंड. हातीची सोंड, हत्तीची सोंड म्हणतात. हस्ती ह्या शब्दाने हस्त हस्ती असती ती हस्ती म्हणून माणसांच्या देखील शरीराला हस्ती म्हणून म्हणतो. हात असतात त्यालाही म्हणून. त्याकरता त्याच्याने काय विशेषण दाखवलेलं असतं ना, त्याच्याने विशेष वैशिष्ट्य त्याच्यामध्ये दाखवलं जातं असं असतं हस्ती या पदामध्ये. दही पात्र म्हणजे की पात्र, दह्याचं पात्र, पात्र वेगळं असते, दही वेगळं असते. तरी दही पात्र म्हणलं की मग दह्याचंच पात्र घ्यावं असं. त्याच्यामध्ये दही घालतो, विरजण घालतो, ते दही पात्र. कारण जुन्या काळामध्ये दही केव्हाही विरजण घालायचं झालं तर मातीच्या ह्याच्यामध्येच, मडक्यामध्येच घालावं लागायचं. मातीच्या गाडग्यामध्ये घालत होते. म्हणून याकरता दही पात्र म्हणलं की मग पितळ्याचे पात्र वगैरे येत नाही तिला. दही पात्र, हास्य असताना नाम. तसे नाव कसे असतात की नाही, त्याचप्रमाणे गरगर इत्यादी शब्दांनी त्या परमात्म्यांचे विशेषणपूर्वक ज्ञान समजून देणे वर्णन असतं असं अर्थ. आता त्यानंतर पिंग म्हणून आहे. गरगर, गोधा, पिंग इत्यादी नांगोजा. पिंग म्हणून एक आहे. पिंगा म्हणजे चकोरी. चकोरी म्हणून जे असते की नाही, त्या चकोरीला पिंगा म्हणतात. चकोरी म्हणजे पावसाळ्यामध्ये वर तोंड करून राहिलेली असते. असं वर तोंड पहिला ड्रॉप त्याच्यामध्ये पडावा लागतो म्हणून ती ते पाणी घेऊनच त्याच्यावरच राहत असते. चकोरी म्हणून म्हणतात. पिंगा चकोरी. अवपरीत्यल्पाधिक्यादि विशेषोपि तद्वाचकैव इति ज्ञापनाय. आता अवस्वराती म्हणून अवपरी इति अल्पाधिक्यादि. अव म्हणून काय आहे ना, अव म्हणजे कमी, परी म्हणजे अधिक, अधिक ज्ञान. गोधा परी सनिष्वणम स्वणत म्हणून अव परिष्वणम, अव सनिष्वणम, अवसनिष्वणम आणि परिसनिष्वणम असे दोन आहेत. परिश्वण, परिश्वण, सनिष्वणम म्हणजे शब्द काढण्यामध्ये थोडं कमी, परी म्हणजे पूर्णपणे जास्त, शब्द काढण्यामध्ये जास्त श्रेष्ठ असणारी अशी गोधा. पिंगा, पिंगा परी. पिंगा शब्दाचा अर्थ हेच सांगितलंय. पिंगा चकोरी. पिंगा म्हणजे चकोरीला म्हणतात. तर चकोरी म्हणून एक म्हणजे एक पक्षी विशेष आहे. चातक पक्षी म्हणतात त्याला संस्कृत. चातक पक्षी, त्याचा नुसता आवाज मात्र चांगला असतो. चातक पक्ष्यांचा आवाज ऐकला की शुभ होतो म्हणून तसल्यापैकी चातक पक्षी चकोरी म्हणतात. पिंगा चकोरी. अवपरी इति अल्पाधिक्यादि विशेषोपी. अव आणि परी हे दोन उपसर्ग असल्यासारखे. अव म्हणजे काय? कमी. परी म्हणजे जास्त, अत्यधिक असणार असं. अत्यल्प म्हणजे अवचा अर्थ. परी शब्दाचा अधिक अर्थ आहे. विशेषोपी विशेषपणे, विशेषपणे असा अर्थ. तद्वाचक ज्ञापय. म्हणजे अव आणि परी हे दोन्ही पिंगाचं आणि गोधा गरगर, गरगर शब्द करणारा, स्वर करणारे असं सगळं अर्थ आहे. अवपरीत्यल्पाधिक्यादि विशेषोपी तद्वाचक ते ज्ञापय. इथे म्हणून त्या अव आणि परी ह्या दोन्ही गोष्टी तेच दाखवून देणारे आहेत, तेच कळवून देणारे आहेत असा अर्थ. ज्ञापक ते ज्ञापकच आहे म्हणून दाखवलेलं आहे. विशेषोपी तद्वाचक ज्ञापनाय. चनिष्क, चनिष्कदत इत्यनुकरण शब्द. हा चनिष्कदत म्हणजे काय? तो शब्द पुन्हा पुन्हा उच्चारण केला तशाच रीतीने उच्चारण करणे ह्याला चनिष्कदत म्हणतात. चनिष्कदत. चनिष्क, चनिष्क शब्दाचा अर्थ उच्चारला जातो. चनिष्कदत उच्चारले जाणारे शब्द, पुन्हा एकदा उच्चारण केले जाणारे जे शब्द असतात ते. तर तसं उदाहरणार्थ तुम्ही गाणं म्हणत असताना त्या गाण्यामध्ये जे एखादा
शब्द असतो की नाही, गायन करण्यामध्ये असणारे जे गायन करण्याजोगे असणारे जे शब्द असतात ते शब्द हा सारेगमापदनिसा आहे ना, हे पुन्हा पुन्हा सा म्हणणं ह्याच्याप्रमाणे ते निष्काळज. कारण दोन प्रकारे, एक तर अल्प अर्थाने आणि दुसरा जे सा असतो तो महाप्राणारूप आहे, म्हणजे अधिक अर्थ दाखवून देणार. म्हणून परी, अव आणि परी या दोन ह्याच्यामध्ये आता, म्हणून शुद्ध आणि विकृत, शुद्ध आणि विकृत अशा प्रकारचे स असतात. सारेगमापधनी सा मध्ये दोन वेळा स स म्हणतात ना. ते दोन दोन वेळा जे सा आहे त्याच्यापैकी पहिलं जे सा आहे त्याला शुद्ध म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये काही जास्त आवाज वगैरे काढून किंवा वाढवणं करणं हे दोन्ही गोष्टी नसतात. नंतरचा शेवटचा जो सा म्हणतात की नाही, त्याच्यामध्ये मात्र आवाज वाढवणे करणे वगैरे असं, म्हणजे त्याच्यामध्ये थोडा आवाज वाढवून बोलला जातो. परी, स्वनत. स्वनत म्हणजे स्वन म्हणजे शब्द कर उच्चारण केला जातो. तर हे सगळे संगीतामध्ये असलेले विषय ते तुम्हाला सांगतात. षड्ज, सहा स्थानापासून उत्पन्न होणार, उच्चारण केला जाणारा जो शब्द आहे किंवा जे अक्षर आहे त्याला सा म्हणतात. नासाकंठम उरस्तालू, नासाकंठम उरस्तालू, कंठम, नासाकंठम उरस्तालू, जिव्हा, आणि याचे एकूण एक स्थान आहे ते. नासाकंठम उरस्तालू जिव्हा दंतांश संस्पृशन, नासाकंठम उरस्तालू जिव्हा दंतांश संस्पृशन. या सहा स्थानाच्या ठिकाणी स्पर्श करून ज्या अक्षराचा उच्चार केला जातो त्या अक्षराला जे आहे षड्ज म्हणतात. सहा स्थानापासून उत्पन्न होणारा पदार्थ, आणि तो दुसऱ्यांदा देखील उच्चारण केला जातो की नाही, शेवटी एकदा सा रे ग म प द आणि सा. दुसऱ्यांदा जो केलेला असतो ना तो सकाळच आहे, तो काय होतो, अनुकरण करत असते त्याच्या सा ह्या शब्दाचा, ह्या अक्षराचाच मात्र त्याच्यात जोडलेले असतात. जास्त मात्रा जरी जोडल्या असतात तरी स्थान त्याचं आणि ह्याचं दोन्ही एकच असते. सहा स्थानापासून उत्पन्न होणारच असते. तसं हे सगळे कशासाठी केले जातात, परमात्माची स्तुती करण्यासाठी म्हणूनच केले जातात म्हणून सांगितलं. अवपरीती, अवपरी इति, अवपरी इत्यल्पाधिक्यादी, अल्पता आणि आधिक्यता दाखवून देण्यासाठी विशेषतया उच्चारला जातो. तद वाचक पण तो वाचक कोणाचा आहे, त्या परमात्मा वाचकच आहे. ते समजून देण्यासाठी चनिष्कदत, म्हणून चनिष्कदत शब्दाचा अर्थ अनुकरण शब्द, अनुकरण करणारा शब्द. अनुकरण करणारा म्हणजे त्याच विषयांचं अनुकरण करायचं, मोठ्या अल्प रीतीने आणि महारीतीने, जास्त रीतीने शब्द आहेत. हे परमात्म्याचे स्तुती करण्यासाठी वापरले जाते. सनिष्वणद, स्वनिष्वणद इत्यतिशयात. सनिष्वणत, सनिष्वणचा सनी शब्द आहे, सनी धातूचा अर्थ शब्द. स्वणत हे उच्चारणे, म्हणजे सनी म्हणजे शब्दांचं जे आहे की नाही, सनी शब्दे म्हणूनच धातूचा अर्थच तसा आहे. सनी शब्दे, शब्दोच्चारण करणे, अतिशयितपणे शब्दांचा उच्चारण करणे, ह्याला सनिष्वणत अर्थ. ह्या सनिष्वण शब्दाचा अर्थ अतिशयित रीतीने उच्चारले जाणे. म्हणून सनिष्वणत, त्याच्यामध्ये सनिष्वणत म्हणून आहे मंत्रामध्ये. अवस्वराती गरगरो गोधा परी सनिष्वणत, पिंगा परी च निष्कदत. पिंगा, पिंग शब्दाचा अर्थ चकोरी. चनिष्कदत, चनिष्कदत म्हणजे काय, उच्चारती, उच्चारण करते म्हणजे प्रार्थना करते. इंद्राय ब्रह्मोद्यतम, उद्यत असणाऱ्या इंद्राला
ब्रह्म स्वरूपी असणाऱ्या इंद्राच्यासाठी म्हणून उच्चारली जाते. हं. पिंग चकोरी त्याच्यासाठीच उच्चारण करत असते. हे हा त्याचा अर्थ. चनिष्कदत इत्यनुकरण शब्द हा सनिष्वणत इत्यतिशयार्थे. सनिष्वणत हा अतिशयार्थाने दाखवलेला आहे. तावा येता सर्व हा ऋचा ते हे जे सगळ्या प्रकारचे ऋचा आहेत की नाही. ऋचा म्हणजे उच्चारण केले जाणारे ज्ञानार्थकच आहेत. ते ज्ञानप्राप्तीसाठी म्हणूनच उच्चारले केले जातात सर्व वेदा सर्वे घोषा. सगळ्याच्या सगळ्या सगळेच्या सगळे वेद सगळ्या प्रकारचे घोष एकैव व्याहृती प्राण एव. एकैव व्याहरण करणे म्हणजे उच्चारण करणे. व्याहृती विशेषेण आहृती विशेषपणे उच्चारले जाणे याला व्याहृती म्हणतात. प्राण एव आणि हे सगळं करायला कोण आहे. प्राणच मुख्य आहे. एकैव व्याहृती प्राण एव. घोष करणारे एकच व्याहृती आहे आणि ते प्राणच आहे दुसरा कोणी नाहीये इथे श्रुती. या श्रुतींच्या द्वारे हे सगळे काय आहेत. शब्द उच्चारण करणे. अनेक प्रकारे शब्द उच्चारणाची जी प्रक्रिया आहे की नाही ते न्यून रीतीने आणि अधिक रीतीने जे उच्चारली जात असते ते इंद्ररूपी म्हणजे ब्रह्मरूपी इंद्राला किंवा ब्रह्मशब्द वाच्य असणारा किंवा इंद्र शब्द वाच्य असणारा ब्रह्म ह्याच्यासाठी म्हणूनच उद्यत झालेले असतात. तयार झालेले असतात. सिद्ध झालेले असतात. वापरले जात असतात असा अर्थ. हे त्या मंत्राचा अर्थ आहे बरं काय. अवस्सराति गर्गरो गोधा परिस्तनिष्वणद पिंगा परिचनिष्कदत इंद्राय ब्रह्मोद्यतम. अवस्सराति सनिष्वणत आणि चनिष्कदत हे तीन जे शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ उच्चारले जाणे. शब्द फोडणे किंवा शब्दाचा अवबोधन करून देणे. शब्द असा आहे असं दाखवून देणे. उच्च आणि नीच स्वराने जे आहे परमात्म्याची महिमा दाखवून दिलेली आहे. नीच स्वराने म्हणजे काय हळूवारपणे. जास्त म्हणजे उच्च स्वराने उच्चपणाने असा अर्थ. असा श्रुतीचा अर्थ ह्या श्रुतीचा असा काढावा हे समजून दिलेलं आहे. अजून एका श्रुतीने दाखवले. तावा येता सर्वाः ऋचः सर्वे वेदाः सर्वे घोषाः एक एव व्याहृती. एका एव व्याहृती प्राण एव. आणि ती व्याहृती म्हणजे उच्चारले जाणारे म्हणजे प्राणच. प्राणाच्या द्वारेच उच्चारण केले. श्रुती दध्नो मगन दध्नो दध्नो अंतर्नाद स्वरूपतः बीजकत्वं हरेर्ब्रूयात् हरेर्ब्रूयात् अंतर्नादो हि भीषणे गज बृंहितमप्येवं धिक्कार सहितं वदेत् सरितेन समायोगात् धिक्कृतो स्वरितो यथा. महामत्र जनता महामत्र जनतादेश युक्तमेतादृशां वदेत् पादभूषाच धिक्कारं तत्कृतं सरितो वदेत्. अद्भुतत्वं हरेर्वक्ति पिंगा कंठक शब्दवत तामेवाद्भुततां वक्ति गृह गोधा परापित. याप्रमाणे शब्दतत्वामध्ये त्यांचे अर्थ सगळे दाखवून दिले. ती श्रुती तर सांगितलं. हे सगळे ऋचा सगळे वेद सगळे घोष हे सगळे व्याहृती प्राणामध्ये प्राणाच्या द्वारे प्राण वापरले जात असतात अशी श्रुती आहे. त्यानंतर दध्नो मथन शब्दश्च अपि. दधी मथन करतात की नाही त्यावेळेस जो शब्द येत असतो तो देखील नादस्वरूपत त्याच्याने एक नाद उत्पन्न होतो. त्याकरता त्या नादाने भीषकत्वम घृंग 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 म्हणून असं करतं की नाही ते घुर घुर शब्द तो भीषकत्वम शब्दांच्या द्वारे भयानकता दाखवून भीती वाटण्यासारखे शब्द. हरे ब्रूयात अंतर्नादो ही भीषण. आतमधून जो आवाज येत असतो की नाही म्हणजे दधीमथन करत असताना बाहेरून जे शब्द उच्चारण केला जातो किंवा शब्द नाद जो येत असतो की नाही
तो भय दाखवण्यासाठी म्हणून, भीती दाखवण्यासाठी असतो, म्हणजे भीतीदायक असतं. आणि त्यानंतर आतमधून येणारा जो कुळू 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 म्हणून येत असतं की नाही, ते म्हणजे अल्प असते, अल्प स्वराने युक्त असते. म्हणून त्याच्याने हेच दाखवलंय बघा, भीषकत्व हरेर बुरूया. परमात्मा कसा आहे, त्याला पाहायला म्हणलं की नाही भीती वाटायसारखं असतं. अंतर्नाद भीषण, परमात्माचं स्वरूप भीषणकारक आहे याचं दाखवतं. भीषकत्व भीषण, भीषकत्व म्हणजे पाहिलं की भीती वाटायची. भीषण म्हणजे काय, भयानकच आहे. भीती वाटणं, भीतीदायकच आहे तो, भयदायकच आहे. गजबृंहितम अप्येवम, हत्तीचं जे उच्चारण असतं की नाही, गजबृंहित, बृंहित म्हणजे वर्ण, गजबृंहितम अपी, हत्ती उच्चार करणं देखील तसाच प्रकारचं असते. आधी असं करून ते चित्कार देत असते. चित्कार झाल्यानंतर थोडा मोठ्यांदा जे आवाज येतो की नाही, तो देखील असतो. ते धिक्कार सहित मध्ये, त्याच्यामध्ये ते दोन प्रकारचे उच्चारण हत्ती जो करतो, ते कशासाठी करत असतो, धिक्कार सहित. तुम्ही काय आम्हाला म्हणत का धिक्कार केला जातो, उच्चारण करत असतात. हत्ती देखील कसं दोन प्रकारे उच्चारण करतो की नाही. हा, एक तर भयानक दिसायला तर स्वरूपाने पाहिलं तर भयानक, आणि त्याचा आवाज जो येत असतो तो देखील कसा होतो, भीतीदायक येतो. म्हणजे हृदयामध्ये, सगळ्यांच्या हृदयामध्ये आपोआप भीती उत्पन्न करतो. धिक्कार मध्ये स्वरितेन समायोगा धिकृतो स्वरितो यथा, म्हणजे स्वरित उच्चारण उच्चे उदात्त समाहार स्वरित. समाहार म्हणजे काय, म्हणजे उच्चताही यावी नीचताही यावी असे दोन्ही मिसळून असलेले जे आहे स्वरित. स्वरित म्हणजे स्वरित त्या मात्रेमध्ये असते. उच्चैः उदात्तः नीचैः अनुदात्तः समाहारः स्वरितः. समाहार म्हणजे काय, दोन्ही गोष्टींना बाळगून ठेवून घेऊन जाणाऱ्या व्यवहाराला, उच्चारणाला स्वरित म्हणतात. स्वरितेन समायोगात धिकृतो स्वरितो यथा, धिकार करण्यासाठी म्हणून स्वरित उच्चारण केला जातो. महामत्र महामत्र जनताश्चैव, महामत्र महामंत्र जनताश्चैव युक्तमेतादृशं मध्ये. महामंत्र, महाम अत्र जनता चैव, जनता म्हणजे उत्पन्न करणारा, महाम अत्र जनतादेश म्हणजे महत्तरपणा जे आहे. आणि या ठिकाणी जंत म्हणजे जनहिता इत्यादी गोष्टी देखील दाखवून दिल्या जातात. याकरता महामत्र जनताश्चैव, महामत्र जनताश्चैव, महामत्र जनताश्चैव युक्तमेतादृशामध्ये, म्हणजे महान असणारे जे लोक असतात की नाही, स्वतः असे आहोत हे दाखवून देण्यासाठी शब्द उच्चारण करत असतात. परमात्मा देखील स्वतः भीषकत्व आहे आणि भीषण आहे, दोन्ही आहे. दिसायला देखील म्हणजे भीती वाटायसारखं असतो, आणि भीषकत्व म्हणजे दुसऱ्यांच्या हृदयामध्ये भय उत्पन्न करणं. भीषक आणि भीषण या दोन शब्दामध्ये अर्थ आहेत बरं का, वेगवेगळे अर्थ आहेत. भीषण म्हणजे स्वतः आपण कोणीही जरी त्याला पाहिलं तर भीती उत्पन्न करणार, भय वाटावं. आणि दुसरं कसं, भीषक म्हणजे हृदयामध्ये म्हणजे भ्यू म्हणजे जे असतं की नाही, भिणेपणा हे उत्पन्न करणार, उत्पन्न करणार आणि असणार, दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात, तसं दाखवलंय. महाम अत्र जनतादेश, जनतादेश जनतादी त्याच्यामध्ये आहेत. जनतादी म्हणजे काय, उत्पन्न करणारा इत्यादी. हे दोन्ही स्वरूप, स्वतः तसं असणे आणि दुसरं तसं दिसणे. असणे आणि दिसणे ह्या दोन्ही मध्ये फरक आहे. इत्यादी दाखवले जातात. जे मोठे लोक असतात, मोठेपणा असतं की नाही, जे महात्मा असतात, त्यांच्यामध्ये असं दाखवलं जातं. युक्तम एतादृशामध्ये, एतादृश शब्द, अशा प्रकारचे शब्द अवस्वराती गरगरा गोधा परी सनिष्वणत. सनिष्वणत म्हणजे शब्द कर उच्चारण. पिंगा परी च निष्कर. पिंगा हे कसं असतंय, सगळ्यांना तसा प्रकारचं आहे असं स्पष्ट करून देत असतं.
अशा त्या उद्यत असणाऱ्या इंद्राला नमस्कार करतो म्हणलं आहे. स्तुती करावी याचा अर्थ. गजबृंहितमप्येवं धिक्कार सहितं वदे सरिते नमः समायोगात् धिकृतो स्वरितो यथा महामत्र जनताद्यैश्च महाम अत्र जनताद्यैश्च युक्तम् एतादृशं वदे पादभूषा च धिक्कारम् तत्कृतं सरितो वदे. हे दोन्ही मिसळले असताना पाया पाद म्हणजे एकेका पायाने एकेका पादानी भूषण दाखवलेलं असतं. एक पादानी पहिल्या पादानी वंदे वंदन सदानंदम ह्याच्यानी एक त्या प्रकारे परमात्म्याचं स्वरूप दाखवलेलं. दुसऱ्या ह्याच्यानी अजून एक स्वरूप दाखवलं. तिसऱ्या ह्याच्यानी अजून एक तिसरं स्वरूप दाखवलं असतं. ते तीन प्रकारचे स्वरूप प्रक्रिया जी आहे की नाही त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत असते दाखवले. अद्भुतम हरेर्भक्ती हे सगळे परमात्म्याच्या मध्ये असणाऱ्या अद्भुतता दाखवून दिला. धिक्कार करण्याचे गोष्टी देखील असतात काय, आणि त्यांनी केलेलं स्वर इत्यादिकामुळे अद्भुतत्व देखील दाखवत. आणि पिंगा कंठगत ग शब्द होत, कंठामध्ये असणारा जो शब्द असतो की नाही त्या शब्दाप्रमाणे हे उच्चारण केलेले जातात की नाही, उच्चारण केले जाणारे असे शब्द सगळे आहेत त्या परमात्म्याचे एक 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 प्रकारे स्वरूप दाखवत. अवस्वराती गरगरो गरगर जे आहे अवस्वराती गोधा सनिष्ठणत परिसनिष्ठत मोठेपणा दाखवतो. पिंगा परिचनिष्करत पिंगा हे स्वरित उच्चार हि उदाता नीचे अनुदात समाहार स्वरित हे तिन्ही प्रकारच्या प्रक्रियेने देवाची स्तुती केली जाते. इंद्रांतर्यामी जो विष्णू परमात्मा आहे की नाही, परमात्मा आहे परब्रह्म आहे, त्याच स्तुती केली जाते. आता त्याचं स्वरूप दाखवलं गेलेलं आहे. अद्भुतत्व हरेर्भक्ती पिंगा कंठक शब्दवत पिंगाच्या कंठामध्ये असणारा जो शब्द असतो की नाही त्याला पिंगा म्हणतात. कंठामध्ये असणारा आता नाक नाक तोंड सगळं बंद असते अशा वेळेस असं जे म्हणतात त्याला पिंगा बरं का. म्हणून सांगितलं इथे काय सांगितलं, पिंगा कंठग शब्दवत. हा कंठामध्ये असणारा जो शब्द असतो त्याचा उच्चारण कसा केला जातो त्याच्याने स्वरित म्हणून उच्चारण केलं जातं. तमेव अद्भुतता भक्ती हे सगळे परमात्म्याचे स्तुती करण्याची प्रक्रिया जी आहे अद्भुत परमात्म्याचे अद्भुत असणारं स्वरूप दाखवून देत असते. म्हणून ग्रह गोधा परा ग्रह गोधा परा हे सगळे श्रेष्ठता कमीपणा मध्यमपणा कमीपणा मध्यमता आणि अधमता उच्चता असे तिन्ही गोष्टी याच्यामध्ये दाखवल्या जातात. म्हणून व्याकरणकारांनी देखील उच्चैरुदात्त म्हणून ते सूत्र दिलं. उच्चैरुदात्त नीचैरनुदात्त नीच स्वरूपाने केलं सर्व उच्चारण केलं की अनुदात्त. समाहार स्वरूपाने दोन्ही हे ते दोन्ही मिसळलेलं जे असतं त्याला मधला स्वर जे म्हणतात सरित. म्हणून वेदामध्ये हे जे स्वर लागतात की नाही हे स्वर लागायचा प्रक्रिया कोणत्यासाठी असे स्वर दाखवले गेलेले असतात आणि ते स्वर दाखवलेले असतात की नाही त्याच्याने काय होतं तर परमात्माचं चरित्र वर्णन केलं जातं. असा महान असणारा परमात्मा जो आहे त्या परमात्म्याचं परब्रह्माचं स्वरूप दाखवलं जातं वर्णन केलं जात असतं. म्हणून त्याकरता वेदामध्ये हे तिन्ही प्रकारचे स्वर कशाला असतात हा अभिप्राय ह्याच्यात कळालेला बरं का. म्हणून वेद मंत्र म्हणताना कोणताही मंत्र जे आहे स्वरयुक्त म्हणावा. स्वरयुक्त त्याच्यात कोणता स्वर कशाने काय होतं काय दाखवत असतं ते हे गोष्टी दाखवल्या. एक तर अल्प स्वरूप परमात्म्याचे बघितले जाते विचार केला जातो आणि दुसऱ्या ह्याच्यात नीच म्हणजे अत्यंत नीच असणारे असे स्वर उच्च असणाऱ्या स्वराने देखील काही गोष्टी जातात. म्हणून वर एक आकडा येतो की नाही वर एक रेघ येते वेदामध्ये
अग्निमीळे, मीला वर येतं. अग्निम, अग्निम अला खाली असते. निम ह्याच्यामध्ये काय समाहार. दोन्ही ते हे थोडस स्वरांचा अभिप्राय उच्चारण करण्याचा प्रकार त्याच्यामध्ये असतो. म्हणून हे 3 प्रकारे उच्चारण केले जात असतात. म्हणून स्वररहित वेदोच्चारण, मंत्र उच्चारण करणे चुकीचं आहे. ते उच्चारण करावं. स्वरयुक्त उच्चारण केलं तर परमात्म्याला पोचतं. ते परमात्म्याचं वर्णनच तसं आहे, तशा रीतीने वर्णन केलं जातं. म्हणून वेद मंत्रामध्ये मात्र स्वर असतात. लौकिक जे असतात की नाही स्तुती वगैरे, त्याच्यामध्ये कुठेही हे स्वर नसतात. म्हणून वेदोच्चारण पूर्वक परमात्म्याची स्तुती करणे हे सर्वश्रेष्ठ आहे. कारण त्याच्यामध्ये 3 प्रकारचे स्वरांची प्रक्रिया तिथं दाखवलेली आहे. लौकिक भाषेमध्ये ते नसतात. याकरता लौकिक भाषेपेक्षा वैदिक भाषा श्रेष्ठ आहे, हा अभिप्राय याच्यामध्ये कळवलेला आहे. कळालं का सगळ्यांना? वेद मंत्र उच्चारण कशाला केली जातात, मंत्रामध्ये वैशिष्ट्य काय आहे, हे या मंत्राने सांगितलं. अवस्वराति गर्गरो गोधा इति, गोधा परिसनिष्ठुन पिंगा परिचनिष्कलन इंद्राय ब्रह्म उद्यतम. या मंत्राचा अर्थ ह्या मंत्राने काय सांगितलेलं तर हे स्वरयुक्त असणारे शब्द जे या ठिकाणी वापरले जातात ते वेद, आणि त्या वेदाने परमात्म्याची स्तुती उच्च रीतीने, उत्तम रीतीने केली जात असते. हा अभिप्राय ह्या मंत्राचा आचार्याने दाखवलेला आहे. तर तुम्ही समजून घ्यावा. अरे अजून काही आहे? नमस्कार. हरे नमः. नमस्कार. हरे हरे नमः. मा. नमस्कार सर्वांना. अरे नमस्कार.